आयतचे आई वडील नाजिया शेख आणि शेख नसीम अब्दुल कयूम यांचं 15 वर्षापूर्वी लग्न झालं होतं। त्यातून या दाम्पत्याला 5 मुली झाल्या। नाजियाला पती शेख नसीम नांदवत नसल्यानं नाजिया व शेख नसीम यांचा घटस्फोट झाला होता। त्यांच्या 4 मुली या नाझीकडे तर 4 वर्षीय आयत ही वडील शेख नसीमकडे राहत होती। मात्र नसीम हा दारुडा होता। तो मुलगी आयतला भीक देखील मागायला लावत असे। दरम्यान काही दिवसांपूर्वी शेख नसीमनं आयतला 5,000 रुपयांमध्ये शेख फहीम नावाच्या व्यक्तीला विकलं होतं। यावेळी दोघांनी 100 रुपयांच्या बॉन्ड पेपरवर आयतला दत्तक घेत असल्याचा करार केला। तेव्हापासून आयत ही आरोपी फौजिया व शेख फहीम सोबत राहत होती। मात्र या दोघांमध्ये विकत घेतलेल्या आयतवरून सतत वाद होऊ लागले आणि याच वादातून त्यांनी तिची हत्या केली। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी फौजिया आणि शेख फहीमनं आयतला अनेक दिवस जेवणही दिलं नव्हतं। छोट्या छोट्या कारणावरून दोघेही तिला बेदम मारहाण करत असे। दोघांनी आयतचा अक्षरशः हातपाय मोडून अंगावर चटके देत छळ करून तिची हत्या केली। चिमुकल्या जीवानं या यातना कशा सोसल्या असतील याची कल्पना करूनही मन सुन्न होतं। या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपीला अटक केली आहे।